सगळ्या प्रश्न लहान मुलांना नको विचारणार तुम्हाला तिथे काय विचारलं आलं होतं खरं तर तुम्हाला काय विचारलं आलं होतं काय विचारलं होतं त्यांनी फक्त एक आम्हाला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती. त्यांनी हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते. ते कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही केलं. त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला, हिंदू कोण आहे वो अलग हो जाए, मुस्लिम कोण आहे अलग हो जाए. हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं, बाकी काही नाही. आणि शूट करताना बोलत होते की आप लोगों ने आतंक मचा के रखा है, ऐसे वो पर्यटकों को बोल रहे थे उधर. मतलब फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे. मतलब वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो, वो आप यहाँ नहीं आ सकते, ऐसा उनका ख्याल रहेगा कि आप सब इधर के. हाँ, उनको वैसे बोलना रहेगा कि आप आतंक मचा रहे हो. जिन लोगों का देहांत हुआ है उनकी बॉडी के साथ वो सेल्फी भी लेते हुए नजर आया, उनका कहना उनके रिलेटिव्स का. क्या उनकी बॉडी पे कोई कैमरा लगा था? आपकी परिजन के साथ पूछने की कोशिश की उन्होंने? जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोप्रो कैमरा लगा था, वो मैंने देखा, बाकी मैंने कुछ नहीं देखा. हा प्रकार झाल्यावर तुम्हाला तिथे कोणी मदत केली का? हो, तिकडच्या सगळे जे घोडेवाले होते, परत लोकल्स होते, जे एकच घर होतं त्या पायथ्याशी, त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं, मला आणि माझ्या भावाला. त्याच्यानंतर तिकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते, पोलीस होते, महाराष्ट्र सदनचे लोक होते, त्याच्यानंतर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आमच्यासाठी तिकडे हेल्प पाठवली होती. त्याच्यानंतर अजून आर्मीचे NIAचे लोक होते, IPS तिकडचे होते. सगळ्यांनी, माझे काका होते, कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते. त्यामुळे त्यांनी, आणि त्याच्यानंतर इकडे मुंबईमध्ये आल्यावर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती. आम्हाला परत